पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। सांगोला रस्ता शनीश्वर मंदिराच्या समोर गुरुदेव नगर नजीक सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर 50 फूट डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सुविधा, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 721874 3131 आणि 721817 1221। एकनाथ शिंदेच्या शिवसेना नेत्याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली। उपतालुका प्रमुख भारत तुळशीराम देवकते असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या नेत्याचे नाव आहे। बीड जिल्ह्यातील डेक्कनमोहा इथे हा प्रकार घडलाय। या घटनेनंतर बीडमध्ये शिंदेच्या शिवसेनेत एकच खळबळ उडाली असून देवकतेंनी टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय का घेतला याबाबत चर्चा सुरू आहे। शिंदेच्या शिवसेनेचे बीड जिल्ह्यातील उपतालुका प्रमुख देवकते यांनी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला। साडीने गळफास घेऊन आयुष्य संपवणार होते, पण साडी तुटल्यामुळे ते खाली पडले आणि देवकते यांचा जीव वाचला। देवकते यांनी टोकाचे पाऊल उचलण्याआधी व्हॉट्सॲपला स्टेटस ठेवले होते। त्या स्टेटसमधील नावामुळे आणि माहितीमुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली। या घटनेची दखल बीडमधील शिवसेनेच्या नेत्यांकडून घेण्यात आली असून या प्रकाराची सखोल माहिती घेण्यात येत असून त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे। पोलिसांकडून या घटनेची नोंद करण्यात आली असून दरम्यान देवकते यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे। त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून बीड जिल्ह्यातील डेक्कनमोहा या ठिकाणी देवकते यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली। एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे उपतालुका प्रमुख भारत तुळशीराम देवकते यांनी झाडाला साडीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र साडी फाटल्याने ते खाली पडले आणि त्यांचे प्राण वाचले। सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे। आत्महत्येपूर्वी देवकते यांनी व्हॉट्सॲप स्टेटसवर चिठ्ठी आणि फोटो पोस्ट करत दादा मला माफ करा, शेवटचा जय महाराष्ट्र असा संदेश लिहिला। तसेच आपल्या मृत्यूसाठी गावचे सरपंच ग्रामसेवक यांना जबाबदार धरल्याने या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।